कोंडेश्वर आणि धनगर वॉटरफॉलला उत्तम पर्याय ठरणारा निर्वा रिव्हर वॉटरफॉल हा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला देखणा आणि सुरक्षित वॉटरफॉल आहे. मागच्या वर्षी बदलापूरमध्ये असलेले दोन सुंदर वॉटरफॉल, कोंडेश्वर वॉटरफॉल आणि धनगर वॉटरफॉल हे दोन्ही पाहायचे होते. मात्र वेळेअभावी धनगर वॉटरफॉल पाहता आला नाही, म्हणून यावर्षी ठरवलं याच वॉटरफॉलला खास भेट द्यायची. सगळी मंडळी वॉटरफॉलला चाललेली आहेत आणि कोंडेश्वर वॉटरफॉल सुद्धा त्याच बाजूला आहे. उजव्या हाताला कोंडेश्वर वॉटरफॉल आणि आपल्या डाव्या हाताला धनगर वॉटरफॉल. आपण चाललोय धनगर वॉटरफॉलसाठी. बरीच गर्दी आहे, रविवार आहे आज. बघूया गाडी लावायला जागा भेटते की नाही. मागच्या वेळेस कोंडेश्वर वॉटरफॉलला गेलो होतो, अतिशय गर्दी होती, खूप ट्रॅफिक होती. रविवार होता, शनिवार रविवार फार गर्दी असते. ठरल्याप्रमाणे मी उल्हासनगरमधून बदलापूरच्या दिशेने निघालो. मित्रांनो, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी होते. त्यामुळे स्थानिक पोलीस या दिवशी वॉटरफॉलकडे जाणारे सर्व मार्ग बंद करतात. जर तुम्हाला वॉटरफॉलला जायचेच असेल तर सकाळी 10च्या आत पोहोचण्याचा प्रयत्न करा. सगळी मंडळी तिकडे जाताना दिसते. धनगर वॉटरफॉलला जाण्यासाठी बदलापूर हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे अंतर सुमारे 9.3 किलोमीटर असून तिथे जाण्यासाठी प्रायव्हेट रिक्षा घ्यावी लागते. रिक्षाचे भाडे साधारणतः 400 ते 500 रुपयांच्या दरम्यान असते. तसेच तुम्ही गुगल मॅपवर धनगर वॉटरफॉल बदलापूर असे टाकून सहज वाट शोधत वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकता. वॉटरफॉलकडे जात असताना वाटेत पुलावर उजव्या हाताला नदीच्या पात्रात काही पर्यटक मजा करताना दिसले. तो देखावा इतका आकर्षक होता की त्याच ठिकाणी थांबून तो स्पॉट एक्सप्लोर करायचं ठरवलं आणि ते घडून सुद्धा आलं. हे तुम्हाला पुढे कळेलच. इथंही मित्रांनो पब्लिक एन्जॉय करते. थोडे पुढे आल्यावर महाराजांचे दर्शन झाले. मित्रांनो, ट्रॅफिक बघा. रविवार असल्यामुळे खूप ट्रॅफिक. उजव्या हाताला वळायचं आहे पण ट्रॅफिक भयानक आहे. साहेब बंद आहे का? मग इथून जाऊ शकतो ना? हो साहेब, सगळं बंद आहे. मित्रांनो, आज बंद केलेला आहे, त्यामुळे आपल्याला रिटर्न जावं लागणार आहे. गर्दी वाढल्यामुळे पोलिसांना सुरक्षितेसाठी वॉटरफॉलला जाण्याचे सर्व मार्ग बंद करावे लागले होते. बंद आहे वॉटरफॉल. काहीच नाही, बंद आहे वॉटरफॉल. बंद आहे. रिटर्न. वॉटरफॉलसाठी येणाऱ्या लोकांना वॉटरफॉल बंद आहे आणि परत जावा याच्या सूचना मी देत होतो. धनगर वॉटरफॉल बघायचा राहिला. मग काय, यू टर्न घेतला आणि अगोदर दिसलेल्या स्पॉटकडे मोर्चा वळवला. मित्रांनो, कोंडेश्वर किंवा धनगर वॉटरफॉल ऐवजी या अनोळखी वॉटरफॉलचा आनंदही तुम्ही तितक्याच उत्साहाने घेऊ शकता. हे तुम्हाला पुढे कळेलच. ॲक्च्युली आज जायचं होतं धनगर वॉटरफॉलला, पण धनगर वॉटरफॉल आणि कोंडेश्वर वॉटरफॉल हे जवळजवळच आहेत, पण पोलिसांनी आज बंद ठेवलेले आहेत.
पुलावरून खाली नदीच्या पात्रात अनेक पर्यटक पाण्यात डुबक्या मारताना, फोटो काढताना आणि मस्तपैकी एन्जॉय करताना दिसले. मित्रांनो, हा एक छोटा एक पॉइंट आहे जिथे तुम्ही आनंद घेऊ शकता. कारण की इथं पाणी जरा कमी आहे. मित्रांनो, ही भोज नदी आहे. भोज डॅम त्याच्या अगोदर आहे कोंडेश्वर साईडला. मागच्या वेळेसला आपण त्यावर व्हिडिओ बनवला होता आणि तोच भोज डॅमचं पाणी या इथे येतं आणि तिथं काही पब्लिक आहेत. चला आपण तिथं जाऊन बघूया. मित्रांनो, सगळे रिटर्न चाललेले आहेत कारण की कोंडेश्वर वॉटरफॉल बंद आहे. आणि आता आपण तिथे जाऊया आणि तिथे जाण्यासाठी इथेही गाड्या लागल्या आहेत. मित्रांनो, बराच चिखल आहे. मित्रांनो, इथे त्या रोडवरून जाताना तिथं उजव्या हाताला तो पूल लागतो आणि त्याच्या अगोदर हे निर्वा रिसॉर्ट आहे आणि तिथून आता आपल्याला इथे सरळ पुढे जायचं आहे. कोंडेश्वरसाठी आले होते का तुम्ही? पण कोंडेश्वर बंद आहे, त्यामुळे सगळे पब्लिक आज इथे चाललेली आहेत. पोलीस उभे आहेत तिथे. ते काय जाऊ देत नाहीत. ॲक्च्युली आजचा आमचा तोच प्लॅन होता, पण नाही बरोबर आहे, सुरक्षा महत्त्वाची. आज कोंडेश्वरचे सर्व पर्यटक इथे वळले होते. बापरे, आणि बरीच पब्लिक आहे मित्रांनो इथे. मित्रांनो, आपण तिथं पुलावर उभं होतो आणि ही भोज नदी आहे. इथेही पब्लिक एन्जॉय करते. आपण आज जाऊया, चला. मित्रांनो, लहान मुलाची अशी मजा चालू आहे. त्यांचे पालक त्यांच्याबरोबर आहे आणि इथं काहीतरी चालू आहे. पब्लिक या छोट्या ठिकाणी एन्जॉय करते. सगळ्यांना पाऊस पाहिजे, पाणी पाहिजे, पण कोंडेश्वर बंद असल्यामुळे सर्व पब्लिक इकडे आहे. कोंडेश्वरपेक्षा हे बरं आहे. इथे रिस्क कमी आहे इथे. मित्रांनो, बघा, छोटी मंडळी फुल एन्जॉय. पाणी थोडं वाढत चाललंय, गुडघ्याच्या वर येते पाणी आणि आपल्याला तिथे जायचं आहे. हे बघा, तिथेही काही मुलं आहेत. पब्लिक अजून येते. सर्वीकडे इथं पब्लिक आहे. चालायला त्रास होतोय, पाण्याचा फोर्स आहे, पण इथं थोडं सुरक्षित आहे. सगळी मंडळी बसलेली आहेत इथे मित्रांनो आणि एन्जॉय करतात. तिथे बसायला थोडी जागा आहे आणि तिथे बसून आनंद घेत आहे. पाऊस थोडा थांबला आहे आणि आता आपण गुडघे इतक्या पाण्यात आहोत. बसू नको मित्रांनो, फोर्स जबरदस्त आहे. आता कमरे इतकं पाणी आहे मित्रांनो. चप्पल गेली मित्रांनो.
मिळाली भेटली सँडल भेटली. सँडल गेली मित्रांनो, सँडल गेली. अरे आली मित्रांनो, सँडल खाली पडली होती, खाली आपल्या पायातनं निघाली होती आणि ती वर पोहत आली. आता पायात घालू कशी साहेब, जरा धरा हो. आता घालू कशी? ओके. काही पब्लिक त्या बाजूला गेली आहे. आता आपण इथे वर चढण्याचा प्रयत्न करूया. इथून जाऊया. इथून चढायचं कसं येईल का चढता? इथून नाही येणार. जर मला जरा हे करा मित्रांनो, वर जाण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण प्रयत्न करतोय कारण की इथं फोर्स जास्त आहे. करून द्या, चप्पल पडू नये म्हणून. बराच फोर्स आहे मित्रांनो. उभं राहण्याचा प्रयत्न करूया. फोर्स आहे मित्रांनो, स्टंटबाजी करायची नाही. मित्रांनो, भयानक फोर्स वाढलेला आहे. खतरनाक फोर्स वाढलेला आहे.
आता ही उतरण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, आपण खाली उतरूया आता. पाण्याची अतिशय फोर्स आहे. खतरनाक पाणी मित्रांनो, फोर्स वाढलेला आहे आणि आपल्याला हे मित्र मदत करतायत. थँक्यू सो मच. हे आपले कॅमेरामॅन यांनी मध्ये हे यांचे जोडीदार यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. मित्रांनो, टोपी जाईल त्यामुळे या इकडे चड्डी खाली जाते सारखे. क्या बात है, क्या बात है. अरे पाहायला मित्रांनो अतिशय जबरदस्त फोर्स आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. कोंडेश्वर धनगर वॉटरफॉल बंद असल्यामुळे आज मी या बोज नदीवर आलो होतो आणि इथं थोडाफार एन्जॉय केला. पाण्याचा फोर्स सारखा वाढतो आहे. पावसाची वेळ आहे आणि सर्व पब्लिक इथे येते. तिकडे न जाता सगळेजण या इकडे येत आहेत आणि एन्जॉय करत आहेत. आपण बऱ्यापैकी एन्जॉय केला आणि आपला गोप्रोमध्ये बंद पडला, त्यामुळे आपण मोबाईलवरद्वारे शूटिंग घेतोय. मित्रांनो, धनगर वॉटरफॉल पाहायला मिळाला नाही, पण आपल्याला एक नवीन वॉटरफॉल पाहायला मिळाला आणि त्याचा अनुभव अत्यंत आनंददायक ठरला.